नमस्कार मित्रांनो, इलेक्ट्रिशियन या आपल्या युट्यूब चॅनल वरती सर्वांचे स्वागत आहे. चॅनल वरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. माहिती आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करण्यास विसरू नका. अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला मिळत राहते. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. प्रश्न क्रमांक 76. ट्रान्सफॉर्मरच्या कोणत्या वायंडिंगचे क्रॉस सेक्शन क्षेत्र कमी असते? ऑप्शन ए प्रायमरी वायंडिंग, ऑप्शन बी सेकंडरी वायंडिंग, ऑप्शन सी लो व्होल्टेज वायंडिंग, ऑप्शन डी हाय व्होल्टेज वायंडिंग. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी लो व्होल्टेज वायंडिंग. प्रश्न क्रमांक 77. साधारण पॉवर ट्रान्सफॉर्मरची रचना कोणत्या लोडवर जास्तीत जास्त कार्यक्षमतेसाठी केली असते? ऑप्शन ए नो लोड, ऑप्शन बी अर्धा लोड, ऑप्शन सी पूर्ण लोड जवळ, ऑप्शन डी 10% ओव्हरलोड. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी पूर्ण लोड जवळ. प्रश्न क्रमांक 78. दोन वायंडिंग ट्रान्सफॉर्मरच्या तुलनेत ऑटो ट्रान्सफॉर्मरचा खालीलपैकी कोणता फायदा आहे? ऑप्शन ए हिस्टॅरिसिस लॉस कमी होतात, ऑप्शन बी वायंडिंग पदार्थाची बचत होते, ऑप्शन सी कॉपर लॉस खूप कमी होतो, ऑप्शन डी एडी करंट लॉस पूर्णपणे नाहीसे होतात. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी वायंडिंग पदार्थाची बचत होते. प्रश्न क्रमांक 79. शॉर्ट सर्किट टेस्ट घेताना आयर्न लॉस खूप कमी असतात कारण? ऑप्शन ए सेकंडरी करंट खूप कमी असतो, ऑप्शन बी सेकंडरी व्होल्टेज बदलत नाही, ऑप्शन सी प्रायमरीचे व्होल्टेज कमी असते, ऑप्शन डी ट्रान्सफॉर्मरला पूर्ण लोड करंट पुरवले जात नाही. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी प्रायमरीचे व्होल्टेज कमी असते. प्रश्न क्रमांक 80. दोन ट्रान्सफॉर्मर पॅरलल जोडलेले आहेत, त्यांच्या इम्पिडन्सची टक्केवारी समान नसल्यास खालीलपैकी कोणता परिणाम होण्याची शक्यता आहे? ऑप्शन ए सेकंडरी शॉर्ट सर्किट होऊ शकते, ऑप्शन बी जेव्हा दोन ट्रान्सफॉर्मर पैकी एकाचा पॉवर फॅक्टर लीडिंग तर दुसऱ्याचा लॅगिंग असतो, ऑप्शन सी जास्त कॉपर लॉस असलेल्या ट्रान्सफॉर्मरचे कोर लॉस खूप कमी असतात, ऑप्शन बी ट्रान्सफॉर्मरवरील लोड त्यांच्या केव्हीए रेटिंगच्या प्रमाणात नसेल. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी ट्रान्सफॉर्मर वरील लोड त्यांच्या केव्हीए रेटिंगच्या प्रमाणात नसेल. प्रश्न क्रमांक 81. दिवसा आणि रात्रीच्या वातावरणातील फेरिक तापमानाच्या फरकामुळे ट्रान्सफॉर्मर कूलिंग ऑइलच्या व्हॅल्यू मधील बदलांची काळजी ट्रान्सफॉर्मरच्या कोणत्या भागाद्वारे घेतली जाते? ऑप्शन ए कन्व्हर्टर, ऑप्शन बी ब्रीदर, ऑप्शन सी बुशिंग, ऑप्शन डी ग्लुकोज रिले. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए कन्व्हर्टर. प्रश्न क्रमांक 82. एक आदर्श ट्रान्सफॉर्मर म्हणजे ज्यामध्ये टिंब. ऑप्शन ए कोणतेही लॉसेस आणि चुंबकीय लिकेज होत नाही, ऑप्शन बी प्रायमरी आणि सेकंडरी वायंडिंग इंटरलीव्ह असतात, ऑप्शन सी प्रायमरी आणि सेकंडरी वायंडिंग साठी एक सामान्य कोअर असतो, ऑप्शन डी स्टेनलेस स्टीलचा कोअर आणि शुद्ध कॉपरची वायंडिंग असते, ऑप्शन ई वैधपैकी नाही. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए कोणतेही लॉसेस आणि चुंबकीय लिकेज होत नाहीत. प्रश्न क्रमांक 83. जेव्हा ट्रान्सफॉर्मर त्याच्या दिलेल्या व्होल्टेजवर चालवला जातो परंतु फ्रिक्वेन्सी कमी केली जाते तेव्हा टिंब. ऑप्शन ए फ्लक्स घनतेवर कोणताही परिणाम होत नाही, ऑप्शन बी आयर्न लॉस कमी होतात, ऑप्शन सी कोअरची फ्लक्स घनता कमी होते, ऑप्शन बी कोअरची फ्लक्स घनता वाढते. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी कोअरची फ्लक्स घनता वाढते. प्रश्न क्रमांक 84. ट्रान्सफॉर्मर मध्ये आयर्न लॉस नो लोड ते फुल लोड पर्यंत स्थिर असते कारण टिंब. ऑप्शन ए ट्रान्सफॉर्मेशन गुणोत्तराची किंमत स्थिर असते, ऑप्शन बी ट्रान्सफॉर्मर कोअरची परमिएबिलिटी स्थिर असते, ऑप्शन सी कोअर फ्लक्स व्यावहारिक दृष्ट्या स्थिर असते,
ऑप्शन डी प्रायमरी व्होल्टेज स्थिर असते, ऑप्शन ई सेकंडरी व्होल्टेज स्थिर असते। मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, कोर फ्लक्स व्यावहारिक दृष्ट्या स्थिर असते। प्रश्न क्रमांक 85, जर टिंबटिंब असेल तर एका आदर्श ट्रान्सफॉर्मरची लोडवर जास्तीत जास्त कार्यक्षमता असते। कॉपर लॉस बरोबर आयर्न लॉस, ऑप्शन ए कॉपर लॉस बरोबर आयर्न लॉस, ऑप्शन बी कॉपर लॉस आयर्न लॉस, ऑप्शन सी कॉपर लॉस आयर्न लॉस, ऑप्शन बी वरीलपैकी नाही। मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए कॉपर लॉस इज इक्वल टू आयर्न लॉस। प्रश्न क्रमांक 86, ट्रान्सफॉर्मरची सप्लाय फ्रिक्वेन्सी वाढवल्यास आयर्न लॉस टिंबटिंब ऑप्शन ए बदलणार नाही, ऑप्शन बी कमी होतील, ऑप्शन सी वाढेल, ऑप्शन डी वरीलपैकी कोणतेही नाही। याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी वाढेल। प्रश्न क्रमांक 87, ऋणात्मक व्होल्टेज रेग्युलेशन हे सूचित करते की लोड हा टिंबटिंब आहे। ऑप्शन ए फक्त कॅपॅसिटिव्ह, ऑप्शन बी फक्त इंडक्टिव्ह, ऑप्शन सी इंडक्टिव्ह किंवा रेजिस्टिव्ह, ऑप्शन डी वरीलपैकी नाही। मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए फक्त कॅपॅसिटिव्ह। प्रश्न क्रमांक 88, ट्रान्सफॉर्मरचे आयर्न लॉस टिंबटिंबद्वारे मोजले जाऊ शकते। ऑप्शन ए कमी पॉवर फॅक्टर वॅटमीटर, ऑप्शन बी युनिटी पॉवर फॅक्टर वॅटमीटर, ऑप्शन सी फ्रिक्वेन्सी मीटर, ऑप्शन डी कोणत्याही प्रकारच्या वॅटमीटर। मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए कमी पॉवर फॅक्टर वॅटमीटर। प्रश्न क्रमांक 89, जेव्हा करंट ट्रान्सफॉर्मरची सेकंडरी ओपन सर्किटेड केली जाते तेव्हा त्याचा आयर्न कोर टिंबटिंब होईल। ऑप्शन ए उच्च फ्लक्स घनतेमुळे मोठ्या प्रमाणात आयर्न लॉस होत असल्याने गरम होईल, ऑप्शन बी प्रायमरी खूप जास्त करंट वाहून येत असल्यामुळे गरम होईल, ऑप्शन सी सेकंडरी करंट नसल्यामुळे थंड राहील, ऑप्शन डी वरीलपैकी काहीही घडणार नाही। मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए उच्च फ्लक्स घनतेमुळे मोठ्या प्रमाणात आयर्न लॉस होत असल्याने गरम होईल। प्रश्न क्रमांक 90, ट्रान्सफॉर्मर लॅमिनेशन टिंबटिंबद्वारे एकमेकांपासून इन्सुलेट केले असतात। ऑप्शन ए मायकाच्या पट्टी, ऑप्शन बी वार्निशच्या पातळ आवरण, ऑप्शन सी कागद, ऑप्शन बी वरीलपैकी कोणतेही। मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी वार्निशच्या पातळ आवरण। प्रश्न क्रमांक 91, 3 फेज सेल टाइप ट्रान्सफॉर्मर मध्ये कोणत्या प्रकारची वायंडिंग वापरली जाते। ऑप्शन ए गोलाकार प्रकारची, ऑप्शन बी सँडविच प्रकारची, ऑप्शन सी दंडगोलाकार प्रकारची, ऑप्शन डी आयताकृती प्रकारची। याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी सँडविच प्रकारची। प्रश्न क्रमांक 92, ट्रान्सफॉर्मरची ओपन सर्किट टेस्ट घेताना टिंबटिंब ऑप्शन ए प्रायमरीला रेटेड व्होल्टेज दिले जाते, ऑप्शन बी प्रायमरीला पूर्ण लोड करंट दिला जातो, ऑप्शन सी प्रायमरी कमी व्होल्टेज वर करंट दिला जातो, ऑप्शन डी प्रायमरी रेटेड केव्हीए सप्लाय दिला जातो। मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए प्रायमरीला रेटेड व्होल्टेज दिले जाते। प्रश्न क्रमांक 93, ट्रान्सफॉर्मरची ओपन सर्किट टेस्ट टिंबटिंब माहित करण्यासाठी घेतली जाते। ऑप्शन ए हिस्टॅरिसिस लॉस, ऑप्शन बी कॉपर लॉस, ऑप्शन सी कोर लॉस, ऑप्शन डी एडी करंट लॉस। याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी कोर लॉस। प्रश्न क्रमांक 94, ट्रान्सफॉर्मरची शॉर्ट सर्किट टेस्ट टिंबटिंब माहित करण्यासाठी घेतली जाते। ऑप्शन ए हिस्टॅरिसिस लॉस, ऑप्शन बी कॉपर लॉस, ऑप्शन सी कोर लॉस, ऑप्शन डी एडी करंट लॉस। त्यामुळे याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी कॉपर लॉस। प्रश्न क्रमांक 95, सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरच्या पॅरलल ऑपरेशन साठी टिंबटिंब असणे आवश्यक आहे। ऑप्शन ए कार्यक्षमता समान, ऑप्शन बी पोलॅरिटी समान, ऑप्शन सी केव्हीए रेटिंग समान, ऑप्शन डी सेकंडरी बाजूला टर्नची संख्या समान। मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी पोलॅरिटी समान। प्रश्न क्रमांक 96, ट्रान्सफॉर्मर ऑइल मध्ये टिंबटिंब अस्थिरता आणि
टिंबटिंब स्थिरता असावी. ऑप्शन ए कमी कमी, ऑप्शन बी उच्च उच्च, ऑप्शन सी कमी उच्च, ऑप्शन डी उच्च कमी. मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए कमी कमी. प्रश्न क्रमांक 97, ट्रान्सफॉर्मर मधील ब्रेडरचे कार्य टिंबटिंब हे आहे. ऑप्शन ए टँकच्या आत ऑक्सिजन प्रदान करणे, ऑप्शन बी कमी लोड असताना कॉइल थंड करणे, ऑप्शन सी ट्रान्सफॉर्मरला ऑइलला थंड करणे, ऑप्शन डी बाहेरील हवा ट्रान्सफॉर्मरच्या मध्ये प्रवेश करत असताना त्यातील ओलावा रोखते. मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी बाहेरील हवा ट्रान्सफॉर्मर मध्ये प्रवेश करत असताना त्यातील ओलावा रोखणे. प्रश्न क्रमांक 98, खालीलपैकी कोणत्या ट्रान्सफॉर्मरची सेकंडरी वाइंडिंग नेहमी बंद ठेवली जाते. ऑप्शन ए स्टेप अप ट्रान्सफॉर्मर, ऑप्शन बी स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मर, ऑप्शन सी पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर, ऑप्शन डी करंट ट्रान्सफॉर्मर. मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी करंट ट्रान्सफॉर्मर. प्रश्न क्रमांक 99, ट्रान्सफॉर्मर कोअरचा आकार टिंबटिंबवर अवलंबून असतो. ऑप्शन ए फ्रिक्वेन्सी, ऑप्शन बी कोअरच्या क्षेत्रफळ, ऑप्शन सी कोअर पदार्थाच्या फ्लक्स घनतेवर, ऑप्शन डी ए आणि बी दोन्ही. मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी ए आणि बी दोन्ही. प्रश्न क्रमांक 100, टिंबटिंबच्या वरच्या ट्रान्सफॉर्मरसाठी नैसर्गिक एअर कूलिंग करणे प्रतिबंधित असते. ऑप्शन ए 1.5 MVA, ऑप्शन बी 5 MVA, ऑप्शन सी 15 MVA, ऑप्शन डी 50 MVA. मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 1.5 MVA. तर मित्रांनो तुम्हाला आजची माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि तुम्हाला या लेखाशी संबंधित काही प्रश्न किंवा सूचना असतील तर आम्हाला जरूर कळवा. आणि या व्हिडिओ मधून तुम्हाला मिळालेली माहिती तुमच्या मित्रांसोबत फेसबुक, व्हॉट्सअप ग्रुप, ट्विटर, टेलिग्राम यांसारख्या सोशल मीडिया साइटवर शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.